मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। विल्होळी परिसरामध्ये 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दिसतायत, तर महामार्गावर 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर एकीकडे काम सुरू आहे आणि दुसरीकडे या वाहनांना तिथं थांबावं लागतंय। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसतंय। तर बेलगाम वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे। कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यामुळे सुद्धा वाहन चालकांची तारांबळ उडाल्याची माहिती समोर येते। अनेक रुग्णवाहिका सुद्धा या कोंडीमध्ये अडकल्याची माहिती आहे। रुग्णवाहिका ज्याच्यामधून रुग्णांना घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये त्या रुग्णांना तातडीची मदतीची आणि मेडिकल हेल्पची गरज असते, मात्र त्या रुग्णांना लवकर घेऊन जाता येत नाहीये कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आहे, रस्ताही नाहीये रुग्णवाहिकेला सुद्धा बाजूने जाण्यासाठी आणि त्याच्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकाही अडकून पडल्याची माहिती आहे। त्या व्यतिरिक्त इतरही वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये अडकून पडली आहेत। मुंबई नाशिक महामार्गावरची दृश्य आपण बघू शकतोय संध्याकाळच्या सुमाराशी, त्यामुळे तुम्हालाही या मार्गाने जायचं असेल किंवा या मार्गावरून यायचं असेल तर ही दृश्य बघून घ्या। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काजळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? संध्याकाळची ही दृश्य बघितली तर याच्यामध्ये वाहनांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, ट्रॅफिक जाम दिसतोय, सध्या कशी स्थिती आहे? नक्कीच फरा जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 तासापासून या महामार्गावरती वाहतूक कोंडी आहे। या महामार्गावरती 6 पदरीकरणाचं काम चालू आहे आणि या महामार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहतूक पोलीस असतील, त्याचबरोबर एनएचआयचे कोणतेही कर्मचारी या जागी नसल्यामुळे ही वाहतूक कोंडी अजूनच वाढत चालल्याची माहिती समोर येत आहे। अनेक जे काही वाहन चालक आहेत ते विरुद्ध दिशेने देखील वाहनं चुकीच्या पद्धतीने चालवल्यामुळे देखील ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आहे। त्याचबरोबर अनेक अँब्युलन्स जे आहेत या वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत। नाशिकहून मुंबईकडे जाणारे अनेक जी वाहने या वाहतूक कोंडीमध्ये गेल्या 2 ते 3 तासापासून अडकलेले आहेत आणि कोणतेही दिशादर्शक फलक ज्या ठिकाणी कामकाज सुरू आहे त्या ठिकाणी नसल्यामुळे वाहतूक जे चालक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांची तारांबळ उडालेली आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी अजून तरी किती वेळ राहणार हे पाहणं अजून महत्त्वाचं ठरणार असणार आहे। फरा, निश्चितच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।